गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. एक सेकंड. तर काल एवढा सगळा आमचा धिंगाणा झाला, सगळ्या भेटाभेटी सगळ्यांच्या झालेल्या. मग नंतर आम्हाला काही व्हिडिओ घेताच आलेले नाही आणि आता मग सकाळी उठून जायचं आहे महालक्ष्मी मंदिरासाठी. महालक्ष्मी मंदिराला जर दर्शन घ्यायचं आणि हर्षलचा मेकअप आर्टिस्ट यांचं थोडंसं काम आहे. हो, थोडंसं ते काम करून मग काम करायचंय. हा, जरा मेकअप रिलेटेड गोष्टी घ्यायच्या, हेअर स्टाईल रिलेटेड जरा घ्यायच्या आणि लगेच यायचंय. आणि दुसरं म्हणजे एका म्हणजे माझा काल स्वप्नील प्रसाद सांगितलेलं, त्याची जिम त्याने स्वतःची सुरू केलेली, तेव्हा ओपनिंगला येता आलं नव्हतं मला, त्यासाठी मग ते जिम बघायला जायचं दुपारी. हा, हे चॉकलेट मला काकाने आणि आईने मला ते छापून दिले. चल आता जाऊया महालक्ष्मी मंदिराला. लेट्स गो. जिजो, गुड मॉर्निंग. कशी आहेस? साक्षी मू कशी आहेस तू? एकदम मस्त. हर्षलचा मेकअप आर्टिस्ट कशी आहेस? मस्त एकदम. ओके, मान्य आहे. आम्ही आता इथं पार्किंगला आलोय, गाडी आमची पार्क केलेली आहे आणि निघालोय महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनास, महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. बरं जण माहित असेल बहुतेक, हा आहे बिंदू चौक. बिंदू चौकापासून आपण इकडे जातोय महालक्ष्मी मंदिराकडे. आणि या बिंदू चौकातून इथून इकडे येऊन इथं पार्किंगची व्यवस्था. इकडं वाईल्ड फेमस कोल्हापूरच्या मंडळी. हे लायब्ररी काय आहे महालक्ष्मीच्या मंदिराजवळ का करवीर नगर वाचनालय. आणि याच्या समोर आहे हायस्कूल ज्युनियर कॉलेज, राजाराम ज्युनियर कॉलेज आहे. मी कॉलेजमध्ये असताना यांचं मेजरमेंट ड्रॉइंग केलं, म्हणजे हे सगळे माप घेऊन आम्ही यांचं ड्रॉइंग बनवलेलं. आता चाललोय महालक्ष्मीच्या मंदिराकडे. आता सगळ्यांनाच माहिती आहे हे महाद्वार आहे. आधी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इथून बस वगैरे आत जायचं. इथं पहिला स्टॉप होता बसचा, म्हणजे लिटरली इथं वाहतूक होती, पण आता सगळी वाहतूक बंद झाली आहे. फक्त आणि फक्त चालतच जाऊ शकतोय इथंपर्यंतच. ते आता वाहतूक आहे, इथून सगळे डायव्हर्ट करतात. पण पहिला हे सगळं चालू होतं. मी जेव्हा लहान होतो तेव्हा खूपच भारी सगळं चालू असायचं. बसेस, गाड्या सगळं आत बाहेर करत होते. आता जाऊया, चला दर्शन घेऊया आपण. ये आता महाद्वार मधून चाललोय आत. जिजाला थोडी इडली खायची होती, तिला लागली भूक म्हणून तिने काढली इडली. आणि आता परत जाऊया आत. ओ वाव, अरे इथं बाईक येत आहेत आत. अच्छा, इथं आपण बाईक पण लावू शकतोय, इकडे जाऊ शकतोय. इथं पण काहीतरी हे आहे समोर. आता तिकडे नको, आपण पहिला महालक्ष्मी मंदिराला जाऊया. समोर मंदिर आहे बघ, इथं इथून दिसतं बघ. तिथे येल्लो दिलेलं दिसतं का? जय महालक्ष्मी. मस्त यार, खूप वर्षानं आलो मी इकडे. तर 5-6 वर्षानंतर आता आलोय महालक्ष्मीसाठी. गजरा 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 गजरा. असा मेकअप आर्टिस्ट त्यांनी पण मस्त असं लावलेला आहे गजरा. आणि आमच्या जिजाने तर खूपच छान लावले बघा. साक्षी बसली. तुझं कुठे नाही? हाय ते पण चाललंय गजरा लावायचं. वाव, लेट्स गो. आम्ही काय बिना गजरेचं. आपल्या सगळ्यांना माहिती की 4 याला प्रवेशद्वार आहेत. आता मुखदर्शन घ्यायचं ठरलंय, कारण काय इथे एवढं मेन दर्शनासाठी भली मोठी रांग आहे. मुखदर्शन घेऊया आज, जर कॅम्पसमध्ये फिरायला लगेच मारू कालते, कारण हर्षदाला जायचं आहे दुपारी ऑर्डरसाठी. लेट्स गो. दक्षिण दरवाज्यातनं आम्ही आज चाललोय आत. समोर ती दिसते लाईन, एवढी मोठी लाईन. चला आता जाऊ आपण दर्शनाला. वाव वाव. बघ हे मंदिर आहे बघ महालक्ष्मीचं. मस्त वाटतं ना मंदिर. इथून आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी, मुखदर्शनासाठी. पहिला इथं सभा मंडप होता, तो काढला. यांचं काय प्लॅन चालू कोणास ठाऊक. आणि हा पश्चिम दरवाजा. सगळ्यांना माहित पण असेल की पश्चिम दरवाज्यातनं जे सूर्यकिरण, जे ठराविक वर्षातनं एक आठवडा किंवा काय, इथून त्याचे बरोबर सूर्यकिरण बरोबर देवीवरती येतात, असं त्यांचं आहे. काय कमळा? कमळ पाहिजे. हो, जिजाला कमळ पाहिजे, घेऊया आपण कमळ. मुखदर्शनाला जायच्या आधी ना गणपतीला आपण जाऊया. आत्ताच आम्ही दर्शन घेतलं आणि आता जायचं मुखदर्शनाला देवीच्या. चला. आमचं मुखदर्शन झालेलं. इतकं मस्त वाटतंय, इतकं भारी वाटतं ना या मंदिराच्या या आवारात येऊनच. महालक्ष्मी मंदिरामध्ये कधी कधी दर्शनासाठी येत राहा. आम्हीच खूप वर्षाने आलोय.
खूपच छान वाटते करतात. आणि जसं आता माहिती आहे तुम्हाला की हर्षदाचं ऑर्डर आहे लग्नाचं, तर ते दुपारपासून तिचा कार्यक्रम सुरू होणार, त्यासाठी थोडी शॉपिंग करायची आहे, तर तिकडे जायचं आता. इथं जवळपास ते मिळतं का ॲक्सेसरीज, हेअर ॲक्सेसरीज. ओके, आता दर्शन घेतोय आपल्या पूर्ण कॅम्पसचं. उत्तर दरवाजा बघितला, पूर्व दरवाजा बघितला, इथून सगळी दर्शनाला गर्दी झाली तिकडं. आता आम्ही निघालोय की पुढच्या मार्केटमध्ये. कोल्हापुरी चप्पल, जगातभरी कोल्हापुरी चप्पल आता साक्षीनेच घेतलेले आहेत. सांजिल आता हाणामारी करायला बरं सोपं तिला, हे चपलीनं मारणार सगळ्यांना आता ते. तर आता जायचं आहे जरा ब्रोच घ्यायला. हर्षदाचा मेकअप आर्टिस्टचं ब्रोच राहिलेलं ते घ्यायचं आहे. आता निघतोय महालक्ष्मीच्या मंदिरात जवळपास जरा फिरायचं आहे. हो बाई, मोरनी मोरनी बन गए मैं तो चमचम नाचू. पण एवढी सारी गर्दी आहे मुख्य दर्शनाला, म्हणजे देवीच्या दर्शनाला एवढी खतरनाक गर्दी आहे. आणि इथली दुकानं दरवेळेसारखी नाहीत की सुंदर सुंदर दुकानं आहेत. आणि जे महालक्ष्मीचे हे सगळे त्यांची मूर्त्या सगळ्या फोटोज वगैरे हे बघूनच मजा येते खरं तर. आता आम्ही चाललोय ब्रोचच्या शोधात. शेवटी यांना ब्रोच मिळालाय बघू. येस, फायनली विसरून आलं खरं तर पुण्याला. आणि शाबास, एक नंबर. ठीक आहे. पण मिळालं ना, काम झालं ना आता, डन. पुढे काहीतरी ना काहीतरी लागतेच ते. आता वाजले आहेत 12:30. आणि आता तुमचं किती 3-4 वाजता जायचं ना. चल मंडळी, लेट्स गो. आता आम्ही निघालोय परत घरी. परत फुलांची आणि फळांची थोडी शॉपिंग केलेली आणि निघतोय घरी. मंडळी, जिजा आणि अंश मस्तपैकी जेवतात बघा. मंडळी इकडं हर्षदा साहेब मेकअप आर्टिस्ट आणि जिजा साक्षी बसले आहेत जेवायला. आणि लगेच 3 वाजता जायचं आहे तुम्हाला. हेअर आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट. आणि मग लगेच त्यांचं काम सुरू होणार आहे 3-3:30 वाजता. येस, आता वाजले 2 आणि आता जेवण करून घेऊ. लेट्स गो. मंडळी, आम्हाला बरोबर टायमिंग दिलं, त्या हिशोबाने बरोबर 4 पर्यंत पोहोचलोय. आणि आता जाऊन बघूया की व्हेन्यू काय तो. आणि दुसरं म्हणजे काय, तो ऑलरेडी एक लग्न होतं ते अजून संपायचं आहे. म्हणजे सगळं झालं त्यांचं लग्न, पण अजून ते रॅपअप करतायत. तोपर्यंत हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट आणि साक्षी भोसले सगळं सामान त्यांचं मेकअपचं आणून ठेवलेलं आहेत. आणि आता वेचिंग गेम, वाट बघायचा गेम. हॅलो मंडळी, कसे आहात? सुदर्शन यादव, कसा आहेस? हर्षदा भोसले, हो हर्षदा मेकअप आर्टिस्ट. अवतार करून आलाय. साक्षी भोसले हेअर आर्टिस्ट, कशी आहेस? सगळं वाट बघायचं कामच आहे. म्हणजे आता इव्हेंटला पोहोचलोय. आता हे आधीचे जे कार्यक्रम झालेला ते आता जस्ट बाहेर पडलेले. जिजा म्हणते फेटा पाहिजे. अगं पिलू, ते बांधणारे वेगळे काका असतात ते येतात. आणि इथे छान असं साईडला लॉन आहे मस्त. आणि हे बघा आमचा अंश काय करतोय. ओंकार माझ्या मामे भाचा मुलगा झोपून इथं यांनी काहीतरी सेटअप केलाय सेल्फीचा. मस्त झोपून त्याचं मजा घेतोय. मंजळी, सुदर्शन यादव आमचा मस्त आर्टिस्ट आहे, पण तो काहीच करत नाही आर्टिस्टच्या रिलेटेड, काहीच करत नाही आहे. तो फालतूमध्ये असंच टाइमपास करत असतोय. त्यामुळे आता मग जिजाला तो मस्त असं टॅटू काढून देतोय. आमच्या सुदर्शननी मस्त असं टॅटू काढलेलं आहे. ओ बेबी, गुड. अरे इथं काय, हे काय जिजा नेतात. म्हणजे बऱ्यापैकी वाट बघून ना आमच्या रूम तयार झालेल्या वधूवर पक्षाच्या. हा तो हॉल आहे जो आता उद्या लग्न असणार आहे. आज संध्याकाळी असणार आहे सीमंतपूजन. आणि आमचं सगळं सामान आम्ही आत ठेवलं आहे, कारण सगळ्या रूम आम्हाला अवेलेबल झालेल्या वधू पक्षाच्या. आणि सगळं जे हर्षदाचं मेकअपचं सामान आहे ते आता घेऊन ठेवलं आहे, आत नेऊन ठेवलं आहे. आधीचं जे लग्न होतं ते सगळं आता त्यांनी डिसमेंटल करतात आणि परत नवीन आता ते लग्नासाठी करतील. आता आमचा वधू पक्ष कुठं आहे बघू. आणि सामानाचं काय सेटअप लावलं आहे आता तो बघूया. हर्षदाने खतरनाक सेटअप लावला आहे तिनं तिच्या मेकअपसाठीचा. हाय ब्लॉग. तर ही आहे वधू पक्षाची रूम आणि असा सगळा सेटअप लावलाय. हाय हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट. सगळा सेटअप झालेला दिसतोय का तुमचा? ओ माय गॉड, सगळा सेटअप खतरनाक.
साक्षी हेअर आर्टिस्ट सगळं सेटअप सगळं तयार आहे वाटतं मला. आता फक्त वधूचाच फक्त वाट बघताय ना. चाल चाल चालो चालो चालो. म्हणजे हर्षदाचं इथं सगळं चाललंय असं गडबड आणि ह्यांचं बघा चाललंय खेळायचं. चाकलं ए अंश ह्याला काय झालं? अंशला अंश बसलं बघून हे काय केलीस? मंडळी आता वाजत आलेले आहेत 7:30 पावणे 8 वाजलेत आणि सगळी इथली तयारी झाली आहे. म्हणजे इथले पाहुणे मंडळी आलेले, नवरी मुलगी नवरा मुलगा आलेले आणि इथं त्यांचं आता सीमंत पूजनाची तयारी चालली आहे. दाखवतो हे सुदर्शन. मला सुदर्शनने फार हेल्प केलेली सगळ्या या गोष्टींसाठी. या गोष्टी आणणं नेणं, एक्सटेन्शन बॉक्स आणि ह्याहून त्याहून सगळ्या गोष्टीची हेल्प केलेली. सीमंत पूजेची जी तयारी चालली ते दाखवतो. गुरुजी पण आलेत आणि त्यांनी ऑलरेडी तयारी सुरू केलेली आहे. तर असं झालेलं आहे पूजा. सीमंत पूजेचंच आपलं तयारी ना आता. पूजा इथंच होणार ना सगळ्या? ओके ओके. आणि तिथं विधी लग्नाची असणार ना नंतर? तिथं विधी लग्नाची बरोबर. ओके आता आपण ब्राईडकडे जाऊ कारण तिथं हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट मेकअप करत आहेत. चला. हाय या वधूच्या फ्रेंड. तुमचं नाव काय? उन्नती. हॅलो. सरांचं चाललेलं आहे इथं मेकअपचं जोरदार तयारी. होय मेकअप खायला सुरू केली तर ब्रेक. ठीक आहे ठीक आहे. हॅलो मॅडम, कसे आहात तुम्ही? कसं वाटतंय तर की लग्नाचा तो दिवस आलेला आहे आणि उद्यापासून अजून किती पाहिजे सगळ्या गोष्टी. अगं म्हणजे बॅचलर ऍज अ बॅचलर त्यांना वेळ हवा होता असं म्हणतात. अरे रे पहिलं 6 महिने लग्नानंतर बॅचलर्स म्हणायचं. 6 महिने वर्ष सगळ्याच गोष्टी सेटल होईपर्यंत. गुड गुड. पार्टनरजी ते सगळं सेटलमेंट व्हायला घेते वेळ. 6 महिने जातातच का? आणि बाय द वे तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट फॉर द युअर लाईक फ्युचर एंडेवर. खूपच मजा येईल लग्नानंतर आता बघा. ऑल द बेस्ट. हां राईट राईट राईट. ओके. A few moments later. जेवण थोड्या वेळात सुरू होणार आहे इथे आणि मी तो मस्त असं जेवणाची छान तयारी केलेली आहे. वाव खूपच मस्त. मंडळी आता वाजले आहेत 10. हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट हे झाले आहेत फ्री. मी आणि सुदर्शन आलो तिला या दोघींना घ्यायला. आम्हाला रिक्वेस्ट केलं जेव्हा म्हणून पण ऑलरेडी श्रीधरच्या मामींनी जेवण घरी बनवून ठेवलेलं म्हणून आता आम्ही फक्त श्रीखंडावर ताव मारतोय. आम्रखंडावरती हे खाते ती हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट आम्रखंड खाताना आणि हेअर आर्टिस्ट पण आम्रखंड खाताना. तिनं हो ना चांगलं काम केलं. किती पैसे देणार? अगो पै किती पैसे घेणार? अरे 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 अगं मग काम मला पैसे पाहिजेत की मग काय नाही. ही दोघं बघा ही दोघं मग्न झाले. त्यांचे आवाज निघे ना आता मगापासून. आता कसं वाटतंय? मगापासून नुसतं चाललंय. आता कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय. तर मॅडम तुम्ही आतलं काय दाखवलं काय विधीचं काय व्हिडिओ घेतलं काय? ओके मी पण जरा घेऊन एक चक्कर मारून येतो. मंडळी आम्रखंडाचा आस्वाद घेतल्यानंतर आपण आता जरा दाखवूया की श्रीमंत पूजन यांचं काय काय चाललेलं आहे. विधी थोडेफार दाखवूया आणि आपलं सामान घेऊन कल्टी मारूया कारण उद्या सकाळी लवकर यायचं आहे 6 वाजता याच व्हेन्यूला. त्यांचे काय 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 विधी चाललेत पूजा वगैरे. हां इथले ऑलरेडी यांचे विधी झाले वाटतं वधूवरांचे. हे वधूवर आहेत. हॅलो आमच्या ब्लॉगला हाय करावं. सगळं सामान घेतलेलं आहे हे बघा. सगळं सामान घेतलेलं आहे आम्ही आणि निघतो. एक मिनिट देतो सगळं सामान घेतलं आणि आता निघतोय घरी. मामींनी जेवण केलं जेवण करायला चाललंय आणि यांचं विधी चाललंय आणि आम्ही निघतोय. चलो बाय. बट आजचं कसं झालं काम? खूप मस्त मजा आली का?
फोटोज आणि स्टेटस वगैरे सगळं बघितलं, खूप सुंदर दिसतंय बरं का, खूपच छान. ब्राईडला तर एवढं आवडलं ना, ब्राईड खुश. खूप खुश. ओके, म्हणजे घरातल्या सगळ्यांना आवडलं. बरोबर, सांगितलं ते आजीने येऊन. हो ना. मेकअप जवळ. चला दादा, भेटू उद्या परत पुन्हा एकदा शेवटचा. चलो अर्ली मॉर्निंग. यस, चलो बाय बाय. आता जस्ट आम्ही आलेलो आहोत घरी. हॅलो मंडळी, बाळ झोपलं. अरे मग आवाज कमी करा की, नाही उठत काय? बर बर बर. हो घरी. हा 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 हा. मंडळी, आमच्या मोठ्या मामी, मोठे मामा, हॅलो मामा, यांचा मुलगा श्रीधर, रोहित असतोय पुण्याला, मोठा मुलगा. तर त्यांनी आज मस्त असं आम्हाला जेवणाचं मस्त बोलवलेलं. बासुंदी, हर्षदाचा मेगा आर्टिस्ट, कशी आहे बासुंदी? तर आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.